सन्माननीय भारती पाटील मॅडम. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय विरोधी पक्ष नेते, सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्य, पत्रकार बंधू भगिनींनो, महापौर महोदया, कालपासून आपण क्लॉज 74-75 या विषयावर चर्चा करत आहोत. मी जास्त वेळ घेणार नाही आहे, थोडक्यातच माझं मत मांडणार आहे, कारण अतिशय तज्ज्ञ मंडळींनी यामध्ये आधीच सहभाग घेतलेला आहे इथे चर्चेमध्ये. URSची ही जी योजना आहे याच्या संदर्भामध्ये त्यातील तरतुदींचा पुनर्विचार करण्यासाठी शासनाकडे प्रतिनिधित्व सादर करणे आणि हा जो प्लॅन आहे अर्बन रिन्युअल प्लॅन या संदर्भात सूचना व हरकती मागण्याच्या हे जी अधिसूचना आहे याच्यावर चर्चा करण्यासाठी खरं म्हणजे हा ठराव मांडण्यात आलेला होता. परंतु कालपासून आपण बघतोय की हा संपूर्ण चर्चेचा विषय हा एका वेगळ्याच दिशेला जात आहे. प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सुद्धा मॅडम आम्हाला सुद्धा पुष्कळ जणांकडून संपर्क साधला गेला की आपण विरोध करत आहात. आमच्या ताई या ठिकाणी आहेत ज्या घनसोलीचं नेतृत्व करतात. खरं म्हणजे पुन्हा पुन्हा ताई तुम्ही माथाडी आणि माथाडींच्या सोयीसुविधा, माथाडींसाठी हे करणं ते करणं, तर मला तर इतकं भरून आलं होतं बोलत होता तेव्हा की माथाडींना माथाडी हा शब्दच मुळी माझे वडील कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांनी दिलेला आहे. त्यावेळेला फक्त गडी म्हटलं जात होतं त्यांना, तेव्हा त्यांनी माथ्यावरती हे जे ओझी वाहण्याचं काम करत होते म्हणून त्यांना माथाडी शब्द दिला. त्यांच्यासाठी कायदा बनवला म्हणून त्यांना माथाडी कायद्याचे जनक म्हटलं जातं. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा कळवळा माझी भावना व्यक्त करते की आमच्याशिवाय अजून कुणाला असणार आहे. मी वकिली करत असले तरी मी एक्सक्लुझिव्हली जास्तीत जास्त माथाडी कामगारांसाठीच काम करू पाहते, कारण त्यांना खरी गरज असते. आमची माथाडी हॉस्पिटलमध्ये आमचं लक्ष असतं की तिथे कशा प्रकारे रुग्णसेवा दिली जाते. संघटनेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही फक्त आणि फक्त माथाडी कामगारांसाठीच आम्ही जनरलमध्ये काम करण्याऐवजी माथाडींमध्ये जास्त लक्ष देतो. आणि आज आपण माथाडींचं इथे भांडवल करून जर अशा प्रकारे बोलत असाल तर फार चुकीचं आहे. म्हणजे मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाही आहेत. ही जी घनसोलीचं आपण जे म्हणतो सिम्प्लेक्सची योजना, आपल्या माहितीसाठी सांगते की पहिल्यांदा नेरूळ, तुर्भे, नंतर कोपरखैराने, त्याच्यानंतर शेवटचं झालेलं 2005 आणि 7 सालचं म्हणजे घनसोलीचं सिम्प्लेक्स. 2005 साली महोदया आदरणीय RR पाटील साहेब, त्याचबरोबर आपले नेते गणेशजी नाईक साहेब, विलासराव देशमुख साहेब या सर्वांच्या माध्यमातून या प्रकल्पाचं उद्घाटन झालं होतं. 2007 नंतर यांना प्रत्यक्षामध्ये घरं दिली गेली. त्यानंतर 2019 मध्ये ज्या वेळेला सिम्प्लेक्समध्ये आदरणीय मुख्यमंत्री आपले सर्वच बहुतेक या सभागृहातील सन्माननीय उपस्थित होते. 19 मध्ये माझ्या बंधूंच्या वाढदिवसाप्रित्यर्थ त्यावेळेला जेव्हा आदरणीय मुख्यमंत्री श्रीयुत फडणवीस साहेब आले होते, त्यावेळेला माझ्या बंधूंनी तर त्यांना घरं नेऊन दाखवली होती की साहेब ही घरं बघा, ही कशी घरं, या लोक या घरात कशी राहू शकतात. म्हणजे त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं. एवढंच नव्हे तर 2005 साली ज्या वेळेला RR पाटील साहेबांच्याकडे हा प्रस्ताव गेला तेव्हाही ते म्हणाले की निव्वळ 260 स्क्वेअर फीटची घरं कशी माणसं राहू शकतील. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की यापुढे अशा प्रकारे इतक्या कमी एरिया असणारी घरं करायची नाहीत. इतक्या कमी याची घरं दिली तर माझी माणसं जगतील कशी, राहतील कशी. आणि त्यानंतर मग पुढे जेव्हा कोपरखैराने आलं तेव्हा त्यांना वाढीव घरं मिळाली. म्हणजे असं कुठेही नाही आहे की आमची बाजू किंवा आम्ही लोक याच्यामध्ये विरोध करत आहोत. आणि ह्यांची पुनर्वसनाची सुद्धा ज्या वेळेला फडणवीस साहेब आले होते त्यावेळेला पहिला प्रस्ताव दिला गेला की सिडकोच्या माध्यमातून घरं बांधलेली आहेत. मॅडम, कोपरखैराने किंवा इतर ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून घरं बांधली नव्हती, त्यांना ओटले दिले गेले होते, बांधकामं ज्याची त्यांनी स्वतः केलेली होती. परंतु सिम्प्लेक्समध्ये सिडकोने बांधकाम केलेलं, त्यामुळे आमच्या संघटनेच्या माध्यमातून मागणी केली. 2 मिनिट ताई, माझं बोलणं पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सगळं बोला. तुम्ही तिथल्या सन्माननीय प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेविका आहात. तुम्ही जे बोललात ना भांडवल हा शब्द, मी माझं मत मांडलं. भांडवल हा शब्द तुम्ही पाठी घ्या. आम्ही भांडवल कोणत्या गोष्टीचं केलं नाही. ठीक आहे, ओके. माझं बोलणं पूर्ण करू दे, मग मी सांगते की असं नाही की फक्त तुम्हालाच त्याबद्दल वाटतं, आम्हाला घेऊ शकतो ना. तुम्ही बोललात म्हटल्यानंतर आम्ही घेऊ शकतो. मला माझं जे म्हणणं आहे ते मांडण्याची, मी बोलत होती तेव्हा पॉइंट ऑफ ऑर्डर घेतलेला ना. मग आम्ही कशाचं भांडवल केलं, आम्ही आमचं मत मांडलं ना. ठीक आहे, बोलते. माझा शब्द मागे घेते, दुसरा शब्द बोलते मी. प्रतिशब्द माझ्याकडे आहेत त्यासाठी. पण त्याचा अर्थ असा करून समजू नका की आम्हाला काहीच पडलेली नाहीये किंवा आम्हाला तिथे सुधारणा नकोय.
डेव्हलपमेंट आम्हाला नाही तर कुणाला पाहिजे? आम्हाला किती वाईट वाटलं होतं ज्या वेळेला उगाचच ते त्यांनी घर नेऊन आम्हाला दाखवलं. पण आम्ही मत मांडलं तर तुम्ही भांडवल हा शब्द कसा हा ठीक वापरला? आहे, त्यांनी मागे घेतला ना ठीक मॅडम. आहे ना, ठीक आहे. त्यांनी मागे घेतला त्यांनी शब्द मागे घेतला, बोलल्या ना त्या मॅडम. त्यांनी शब्द मागे घेतला, बोलल्या त्या. बसा पण. त्यांनी शब्द मागे घेतला, बोलल्या त्या. सन्माननीय दोन्ही सदस्य बसा पण. बसा पण. कालपासून या विषयावर चर्चा चालू आहे. पुन्हा पुन्हा आपण हेच एक वाक्य बोलत आहोत. म्हणून मी म्हणाले की सारखं सारखं तसं बोलू नका. आम्हाला सुद्धा तिथे डेव्हलपमेंट हवी आहे. मी तेच सांगते महोदया की 19 मध्ये जेव्हा प्रत्यक्ष सीएम साहेबांना तिथे 1-2-4 घरं दाखवणं, उदाहरणार्थ की बघा साहेब ही कशी घरं आहेत आणि ही सिडकोनी बांधली आहेत, आम्हाला घरं बांधून द्या. आणि तेव्हा ही मागणी सिडकोच्या माध्यमातून बांधणी व्हावी, सिडकोच्या माध्यमातून पुनर्बांधणी होती व्हावी, असंच होतं. मग त्याच्यानंतर 19चा तो विषय होता महोदया. 19च्या नंतर मग जेव्हा 20ला कोविड आलं आणि त्याच्यानंतर हा विषयच भरकटला गेला. ठीक आहे, आता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झालं असेल, कारण आम्हाला एपीएमसी मार्केट चालू ठेवायचं होतं. कोरोना होता, सगळीकडे बंदची परिस्थिती होती, कामगारांची कामं जात होती, गुंतले असतील दुसऱ्या कार्यात किंवा तिथे सुद्धा कोणी प्रतिनिधित्व करत होतं. प्रत्येक ठिकाणी आम्हाला जाऊन पोचायचं असं नाहीये. प्रत्येक ठिकाणी आम्हाला ते करतायत, करू दे. पण आज मात्र आता वेगळ्याच दिशेने हे वळण चाललेलं आहे. आपण का नाही बरं सिडकोच्या माध्यमातून बांधणी करण्यासाठी मागणी करू शकत? बिल्डरांचा काय संबंध आला तिथे? मग बिल्डर आले की मग इतर गोष्टी आल्याच ना, मग त्याला विरोध होणारच. आरोप असेल तर प्रत्यारोप होणार. आपणही या चर्चेला सामोरं जायला काय हरकत आहे? प्रस्ताव कुठला, विषय कुठला, आपण बोलतो काय? आणि तुम्ही म्हणता की माथाडींना दिवस चांगले पाहिजेत. अर्थातच पाहिजेत. उलट मी याच मताची आहे, कोपर घराण्याची घरं सुद्धा एवढी मोठी असूनही कमी पडतायत. वाढीव बांधकाम आहे, नवी मुंबईला वाढीव बांधकामांनी ग्रासलेलं आहे. जबाबदार कोणी एक व्यक्ती आहे अशातलं नाही. आयुक्त साहेबांनी सांगितलंच आहे. आपणही सर्व जबाबदार असू कदाचित त्याला. आम्ही लागपरीने सांगतो नका करू, नका बांधू, पण नाही ऐकत लोक. ते सांगतात ह्याने बांधले मी का नाही बांधणार, त्याने बांधले मी का नाही बांधणार. आपल्या हातात नाहीये त्या गोष्टी, ठीक आहे. पण आता तिथे जर प्रकल्प चांगला होतोय तर तुम्ही सिडकोच्या माध्यमातून करा ना. फ्रीमध्ये घरं भेटतील आणि जेवढी आहेत तेवढीच भेटू दे त्यांना. 3000 संख्या असेल तर 3000 घरांची बांधणी करा. काहीच प्रश्न, ह्या सगळ्या समस्या उद्भवणारच नाहीयेत. हे अतिशय जास्त बांधकामं जी होणार आहे त्या बांधकामामुळे किंवा जास्त लोकसंख्या वाढणार आहे त्यामुळे जे परिणाम होणार आहे त्यांना आपण सामोरं जायला नवी मुंबई तयार आहे का? या महिन्यामध्ये म्हणजे मे मध्ये जेव्हा पाणी आपल्याकडे पाण्याचे प्रसंग होते 8%, रविकांत पाटील साहेब सभापतीच आहेत नेमके, आमची इतकी वाईट अवस्था होत होती ना, फोन उचलायलाही भीती वाटत होती, अशी परिस्थिती होती. आमचा वॉर्ड सोडा, आजूबाजूच्या ठिकाणावरून टॉन्ट्स मारले जात होते, मॅडम आपके हस्बंड पाणी पुरवठा सभापती आहे, पाणी किधर आहे. म्हणजे इतकं मला तर एवढी भीती वाटत होती की दुष्काळ पडतोय की काय. इतकं म्हणजे पाण्यासाठी माझ्या विभागातली लोक वरच्या मजल्यावरची तर गावीच गेली होती. कशालाच पाणी नाहीये. महिला वर्ग म्हणत होते मॅडम आम्ही पुरुष बाहेर जाऊ शकतात, आम्ही कुठे जाणार. म्हणजे अक्षरशः त्यांच्या डोळ्यातलं पाणी आमच्या डोळ्यात आल्यासारखी परिस्थिती होती. हे मी खोटं सांगत नाहीये. हे आपल्या नवी मुंबईची परिस्थिती असेल, मी माझ्या विभागाचं सांगते. त्याचबरोबर वाहनांचं तुम्ही बोलाल तर रोज भांडणं. कधी आपण आमच्या कोपर घराण्यात या, घनसोली तर आमची गोष्ट आहे, तिकडे सुद्धा एवढ्या गाड्या, एवढं ट्रॅफिक, एवढ्या रिक्षा. आमचे कितीतरी माथाडी बांधव रिक्षा चालवतात, सिम्प्लेक्स मध्ये राहणारे आहेत. उद्या तुमच्या बिल्डिंग मध्ये त्यांच्या रिक्षा पार्क करायला जागा ठेवणार आहात की नाही तुम्ही? मग ते पण पाहिजे ना, का त्यांनी व्यवसाय सोडायचा? आधीच कामगारांची कामं गेलेली आहेत, कमी झालेली आहेत. मग त्या सगळ्या पार्किंगचा, वाहनतळांचा काय विचार केलेला आहे? बरं, वाहनतळ बनवणार असाल तर त्याचा मेंटेनन्स वाढणार आहे, यांना उत्पन्न आहे का? कितीतरी लोक घर विकून परत दुसरीकडे जाणार, पनवेलला जाणार, उलवेला जाणार, कामोठ्याला जाणार, परवडत नाही म्हणून. मग आपल्याला ही लोक इथेच राहायला पाहिजे, तर त्यांना परवडण्याजोग्या गोष्टी हव्यात ना. मी पुन्हा एकदा सांगते, सिडकोच्या माध्यमातून मागणी करूया. आपलं सभागृह एकत्रितपणे विचार करणार आहे. कितीतरी ज्येष्ठ आहेत या ठिकाणी, आपण एकत्र आहोत. पुन्हा एकाला बांधकाम व्यावसायिक असल्यासारखी भूमिका मांडतायत चक्क. तुम्ही असं कसं बोलू शकता? आपण लोकप्रतिनिधी आहोत. इथे कोणी बिल्डर म्हणून बाहेर असतील, मी पण वकील म्हणून बाहेर आहे, डॉक्टर आहेत इकडे बाहेर आहेत, इकडे काही उपदेश आणि ज्ञान देत नसतंच महोदया. कृपया मला वाटतं की इथे बांधकाम व्यवसायाची, आणि तसं जर म्हटलं तर आमच्या सूरज पाटलांनी सुद्धा प्रपोजल दिले, त्याचा पण विचार करा. एकाला एक 1+1 होऊन जाते. मग आपण काही चुरस लावणार आहोत का एकमेकांमध्ये?
आमचे घरच साहेब म्हणाले मी सुद्धा त्या क्षेत्रात आहे. मग सर्व तज्ञांनी एकत्र या, मग हेच करायचंय का आपल्याला? आपल्याला आपल्या विभागातली कामं करायची आहेत महोदया. हा रस्त्यावर त्याला जर आमचा जर तुम्हाला असं का वाटतं विरोध असावा का? आमच्या कामगारांना चांगलं घर भेटतंय. अहो आम्ही जात असतो. मी सांगते घनसोली सिम्प्लेक्सची जेव्हा 7 मध्ये ज्या वेळेला तिथे त्यांना चाव्या दिल्या होत्या ना, त्या चाव्या देण्याच्या कार्यक्रमाला मी स्वतः होते आणि आमचे नेते शशिकांत शिंदे साहेबांच्या त्यावेळेला मी स्वतः होते साहेब तिकडे. तिथे प्रत्येक ठिकाणी हळदी कुंकू घेतलं होतं त्यांच्या ओपनिंगला. त्याच्यामध्ये मी सुद्धा तिथे गेलेली आहे आणि त्यांची घरं बघून आम्हाला आश्चर्य वाटलं की यांचं पुढे कसं होणार. ऐका, आम्ही आमची व्यथा तिथे मांडतोय कारण आम्ही समोर आहोत त्यांच्या. तुमची व्यथा मला माहित आहे ताई. ज्या वेळेला घरं बांधली गेली ना तेव्हापासून आम्ही म्हणतोय. म्हणूनच 2019 साली ऐका, सन्माननीय सदस्य आपण 2019 बोलले साली त्यांना बोलू द्या. त्यांचं माझ्याकडे पूर्ण होऊ द्या. आदरणीय चंद्रकांत दादांनी शिफारस केलेली सीएम ना की नरेंद्र पाटील साहेब म्हणतायत त्याप्रमाणे करा, सिडको मार्फत पुनर्बांधणी करा. फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की हा ते करण्यात येईल. त्यावेळेला ते म्हणाले आपण कायदा बनवू, त्यासाठी आपण प्रोव्हिजन करू तशा प्रकारची. तुम्हाला असं का वाटतं की आम्हाला नाही वाटणार? पण मी जसं बोलले की तो 19 होता, त्यानंतर 20 नंतर काही घडामोडी झाल्या. कोविड आल्यानंतर गावाला गेली होती माणसं. माथाडी कामगार मोठ्या संख्येने नव्हते तिथे राहणारे. आणि आता जर हे जे सर्व सांगतायत की सोयी सुविधांचा विचार आपल्याला नको का करायला? आपण नाही करणार तर काय? भविष्याची चावल नको का आपण घ्यायला? आधीच आम्ही सांगतो की कोपरखैराणा घनसोली हे जे विभाग आहे त्याच्याकडे सिडकोचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं. रस्त्याचं प्रोव्हिजन ठीक प्रमाणे केलेलं नाही, पाण्याच्या योजना केलेल्या नाहीत, लाईट्स गेलेल्या नाहीयेत, काही केलेलं नाहीये. मग त्याच्या पुढे अजून परत अशीच परिस्थिती करणार का? हीच योग्य वेळ आहे की या बाबतीमध्ये चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याची. नाहीतर पुढची पिढी महोदय आपल्याला कधीच माफ करणार नाही. आता सुद्धा असं म्हटलं जातं आम्हाला आमच्या इकडे की 91चं अलॉटमेंट आहे, त्यावेळेला रस्ते का नाही मोठे केले, हे का नाही, ते का नाही केलं. आता जर अशा प्रकारचे प्रकल्प जर होत असतील, अजून होतील. सगळ्यांचे विभाग, सगळ्यांना तिकडे डेव्हलपमेंट हवी आहे. आम्हाला सुद्धा उद्या आमच्या कोपरखैराण्यात ते आम्हाला ते सर्व करायचं आहे. प्रत्येकाला वाटतं चांगल्या घरात राहावं, आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं, पोषक वातावरणात राहावं. पण त्याचा अर्थ असं नाही ना की दुसऱ्याच्या याच्यावर पाय ठेवून आपण आपली प्रगती करायची. आपल्याला सर्वांचा विचार करायला पाहिजे. आणि टोलेचंद इमारती नुसत्या बांधून आपण काय साध्य करणार आहोत? 3000 आहे तर 3000 पूरक अशी बांधा ना. तेवढीच लोक बसतील तेवढी, ताकी ते त्यांचं बघून घेतील. परत जास्त वाढणार, परत तिथे सोयी सुविधांचा अभाव होणार, परत रस्त्याची ट्रॅफिक जी आत्ताच आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. पार्किंगसाठी कित्येकदा आम्ही वाहनतळ बनवून द्या मागणी केलेली आहे. हॉस्पिटलचे विषय निर्माण होतात, तिथे पेशंट्सना बेड नसतात. पाण्याच्या बाबतीत तर मी आत्ताच सांगितलं, त्याचं काय आहे? एक मोरबे धरण घेऊन बसतोय. एक मोरबे धरणाचा शटडाऊन झाला की सगळे इकडे प्रॉब्लेम सुरू होतात. नुसतं आता तर इतके म्हणजे सुशिक्षित वर्ग सुद्धा असं म्हणतोय की काय देते पालिका आम्हाला? एक मोरबे धरण आहे त्याचंही नियोजन नीट करता येत नाही. आताच त्या दिवशी आमचे बंधू बोलले की दिघे आणि ऐरोलीला पाणी येत नाही. मग दिघा ऐरोलीला येत नाही, अजून मध्येच इतकी मोठी संख्या आली, अजून काय होणार आहे? आपण करूया. आपल्याला रिडेव्हलपमेंट म्हणा, पुनर्बांधणी म्हणा, क्लस्टर म्हणा, तुम्ही कुठलीही नावं द्या, आपल्याला विकास करायचाच आहे. हे विकसित शहर आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं देखील हीच दूरदृष्टी आहे. हे सगळा जो विकास चाललेला आहे तो त्यांचा दृष्टिकोन म्हणा किंवा आपले नेते नवी मुंबईचे शिल्पकार ज्यांना म्हणतो त्यांचंही हेच विजन आहे. 2 मिनिट माझं संपत आलेलं आहे. 2 मिनिट. तर आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत. पण हे करत असताना ऑर्डर घेतली मी ह्याच्यावरती. मॅडम, देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वेळेस आपल्या सिम्प्लेक्स मध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता की हा पुनर्विकास 2 वर्षामध्ये होईल म्हणून. मग आता काय प्रॉब्लेम आहे? मला वाटतं तुम्ही ऐकलं नाही माझं बोलणं. झालेला आहे हा निर्णय, तर मग प्रॉब्लेम काय आहे? मला हेच सांगायचं आहे. मी त्यासाठीच सांगितलं 19 आणि 26 मधला गॅप मी आधीच भरून काढला. मी तुम्हाला त्यासाठीच बोलले की ती 19ची होती. त्यांनी जो बनवला ना, तुम्ही म्हणता UDCPR मध्ये बदल झाले, असं ते असं होत नसतं ताई. असं तोंडातून शब्द दिला की उद्या लगेच ऑर्डर निघाली की तिथे बांधकाम सुरू झालं, असं होत नसतं. त्यालाही थोडं त्याच्यानंतर कोविड आला. ज्या वेळेला कोविड आला त्यावेळेची परिस्थिती काय पुनर्बांधणीकडे लक्ष द्यायची होती का? आपण कधीच नाही केलं आणि आम्ही तर त्याच्यासाठी फॉर आहोत. कशाला विरोध करणार? उलट माझ्या विभागातही करायचंय.
आपल्याला तुम्ही काय विरोध गावोगावठाणी करताय असं सुद्धा मी अशीच म्हणतच ठेवायची आहेत का? नाहीये. तुम्ही तुमची मतं मांडा ना, मी कुठे म्हणते मग तसं. तुमच्याशी मी बोलतच नाहीये. मॅडम तुम्हाला काही बसा गैरसमज आपण. आहे तुम्ही का? ते मी पुन्हा मुख्यमंत्र्यांचं पुन्हा बोललात महोदया म्हणून मी म्हणून बोललीये. मी पुन्हा पुन्हा महोदया म्हणून आदरणीय महापौर महोदयांना मी इथे या ठिकाणी बोलत आहे. आपल्याला मी काहीच बोलत नाहीये. आपलं बोलणं झालेलं आहे ताई. तुम्ही काल बोललेला त्या ताई आज बोलल्या. मला एवढंच सांगायचंय की फक्त माथाडींसाठी जे आपण म्हणता त्याची कणव तुम्हालाच आहे असं नव्हे, आम्हालाही आहे. परंतु विचार करण्याची पद्धत जी आहे त्या बाबतीमध्ये मी सांगते की आपल्याकडे एक विजन असायला पाहिजे की हे झाल्यानंतर पुढे काही जर अशा गोष्टी झाल्या तर त्यासाठी आपण कसे सामोरे जाणार आहोत. आणि यासाठी जर आपण इथे जर म्हणत आहोत की त्या ठिकाणी आपण प्रतिनिधित्व करणार आहोत तर ते प्रतिनिधित्व करण्यासाठी सर्वच असणार आहेत, काही इकडच्या बाजूचीच असणार असं नव्हे. आणि वरती मंत्रिमंडळाकडे जर ते जाणार असेल, शासनाकडे सुद्धा आपले सर्वच नेते आहेत, तुमचेही आहेत, आमचेही आहेत. चर्चा विनिमय होऊ दे ना. इतका वेळ लागला, थोडे काही 2-4 महिन्यांनी काही होणार नाहीये. कृपया माझ्या बोलण्याचा विपर्यास करून घेऊ नये. आणि मला एवढंच सांगायचं आहे की हे जे प्रस्ताव आहे, खरं म्हणजे या प्रस्तावाला तरी कशाला विरोध करायला पाहिजे? प्रतिनिधित्व पाठवण्यासाठी विरोध कशाला करायला पाहिजे? तुमचेही असणार आहेत, आमचेही असणार आहेत. मुळात हे तुमचं आमचं मी म्हणतच नाही, पण जर आपल्याला तसंच वाटत असेल तर तिथे जे दिग्गज असणार आहेत ते आपल्या सर्वांचंच प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या पुढे होऊन एक चांगली नियमावली झाली जी नवी मुंबईसाठी पुरेशी पोषक असणार आहे, तर त्याच्यामध्ये वावगं काय आहे असं मला तरी वाटत नाही. माझं या ठरावाला समर्थन आहे आणि मी महोदय आपल्या पुढे जे कथन केलं मला वाटतं की नक्कीच त्याचा विचार करण्यात यावा, एवढंच मी सांगते. आणि मी पुन्हा एकदा सांगते की मी कोणाच्याही भावना दुखवल्या नाही आहेत. तिथले माथाडी रहिवासी हे आमचे बंधू आहेत. मी तर सांगते आम्ही आमच्या अतिशय जवळचे आहेत, कुटुंबातले सदस्य आहेत. आता याच्या पलीकडे काय सांगणार? आणि मी जास्त खोलात जाऊ इच्छित नाहीये. किती लोकांची तयारी आहे, काय आहे या बाबतीमध्ये मी काही दाखवत नाही, कारण हा सगळा पेपरचा गेम असतो मॅडम. मला या बाबतीत जायचं नाहीये. पण त्यांच्याबद्दल आस्था, त्यांच्याबद्दल प्रेम, त्यांच्यासाठी त्यांना चांगलं वातावरण मिळावं, मुलाबाळांना चांगलं वातावरण मिळावं यासाठी आम्ही देखील तितकेच इच्छुक आहोत. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छिते. आणि आमचा कोणाचाही विरोध नाही हे पुन्हा सांगते. परत विरोधाचं राजकारण जर कोणी केलं किंवा विरोध आहे हे जर बोललं तर महोदया आम्ही सुद्धा कुठेही कमी पडणार नाही. मग संघर्ष करावा लागला, समर्थनार्थ निदर्शनं करावी लागली तरी चालेल, पण कृपया तुम्ही कुणालाही प्रसार माध्यमांना किंवा कुठेही बोलताना यांनी विरोध केला किंवा विरोध करत आहेत असं कृपया बोलू नये, एवढंच मी सांगू इच्छिते. आणि मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी आभार मानते.